मंडळी मंडळी मी शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही रसिक प्रेक्षकांनी अल्पावधीतच डोक्यावर उचलून धरलेल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जुळवूया अतूट नाती, को पॉवर्ड बाय वनिता खरात केक शॉप. नॉट फॉर सेल, कारण आम्हीच बनवतो, आम्हीच फस्त करतो. आपल्या या कार्यक्रमात असे वेगवेगळे मान्यवर सेलिब्रिटीज आणि त्यांचे जवळचे नातेवाईक आपल्याला भेट द्यायला येतच असतात. तर आज सुद्धा एक सेलिब्रिटी गेस्ट आपल्याला भेटायला येणार आहे आणि आपण त्यांच्याबरोबर भरपूर गप्पा मारणार आहोत, वेगवेगळे खेळ खेळणार आहोत. तर आज आपल्याला भेटायला येणार आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलंय, संपूर्ण जगाला हसवलंय, असे महाराष्ट्राची हास्य जत्राचे हास्य महारथी समीर चौगुले आणि त्यांचे वडील श्री मनोहर चौगुले. स्वागत करूया. नमस्कार नमस्कार रसिक हो. हे जुळल्या अतूट नाती हे चुकीचं वाटत नाहीये का तुम्हाला? जुळली अतूट नाती असं पाहिजे. ह्या नाती म्हणजे कशा नातवंड वगैरे असतात ती नाती वाटतात. ऍक्च्युली ते आमचे चॅनल हेड आहेत अरुण कदम, त्यांनी लिहिलंय सर ते. अरुण कदम चॅनल हेड. अरे बापरे, मग काही याच्यावर बोलूच शकत नाही मी. ऍक्च्युली स्पीकिंग हे खूपच चांगलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. वी कॅन कंटिन्यू. स्वागत आहे तुमचं बाबा, स्वागत आहे तुमचं समीरजी. नमस्कार नमस्कार. म्हणजे स्वागत तर होणारच. बाबा जरा टोन जरा खालचा लावा. आम्ही स्टुडिओत आहोत, मी घरी पण सांगितलेलं आहे. मंडळी समीर चौगुले म्हणजे यांनी संपूर्ण जगाला वेड लावलंय. समीर चौगुले हास्याचा महामेरू. समीर चौगुले म्हणजे विनोदाचा बाप माणूस. समीर चौगुले. बाबा हसू नका बाबा. तिला सांग ना ती कशी बोलते. अरे पण ती हा कुठला हा हास्याचा महामेरू? 5 फूट 4 इंचाचा हास्याचा महामेरू. हे हास्याचं टेंगुळ आहे, टेंगुळ. हा कुठला विनोदाचा बाप? ह्याला अजून लग्न होत नाही, बाप कुठून होणार? ह्याची आई आहे ना, आई तिनं इथं पापड तळायची, पापड कढईत पापड तळायची. गरम गरम पापड घ्यायचा आणि पूर्ण घरात फिरायचा. माझ्या हातात पापडा, मी बघा नागडा. बाबा हे काय सांगते? त्या गरम पापडाचं तेल ना अंगावर पडलं की थु 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 नाचायचा. ते तेल कुठे पडलं ते सांगितलं ना बाबा आय टेल यू, बाबांचं सेन्स अमेझिंग आहे. ऍब्सोल्युटली म्हणजे ऍक्च्युली बाबा खूप गोड. ही इज व्हेरी क्यूट ऍक्च्युली. वा बाबा काय व्हॉट्सअप नंबर काय? नाही ही जस्ट किडिंग. हा त्यांच्यात खूप किडिंग आहेत. जस्ट गोड आहेत बाबा. बाबा तर समीरजी आपण आपल्या पहिल्या राऊंड कडे वळूयात. हो येस. आता पहिलाच राऊंड असल्या कारणाने जनरल नॉलेजचा एक क्वेश्चन विचारला जाणार काय? मला. हरला हरला काय नाही हरला. हरला काय नाही. ह्याचं जनरल नॉलेज नाही, ह्याचं नॉलेजच जनरल आहे. आता काय नाही हरला. बाबा खरंच म्हणजे बाबा खूप गोड. हा तर तुम्हाला एक उत्तर देऊ दे. जनरल नॉलेजचा प्रश्न येस. हा, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलात तर तुम्हाला मिळणार आहे एक गिफ्ट हॅम्पर. तर प्रश्न असा आहे, पेंचचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आय रिपीट, पेंचचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ओके, पेंचचे पेंच म्हणाला तू? ओके पेंचचे अभयारण्य ना? हो या पेन नाही ना, म्हणजे महाराष्ट्रात ते पेंच म्हणजे म्हटलं मी. अभयारण्य. आपण 20 मिनिटं हेच करत राहणार. पेनचं नाही अभयारण्य ह्याच्यात 20 मिनिटं. चेहऱ्यावर दाखवतो की सगळं येतंय, आतमध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं. अरे बापरे. तिकडे हास्य जत्रेत लोकांना वाटतं समोरचा आटीत चुकलेला हा असतो. दाखवत नाही चेहऱ्यावर, हा चुकतो. आपल्या ज्या आठवणी असतात त्या अशाच माहिती तुला सांग. गप्पा बसाल का जरा?
जरा कसं गप्पा बसला, शांत थांबा ना जरा, तुम्ही थांबा ना. 2 वर्ष थांबतो, तुला येणार आहे उत्तर? मला येणार आहे उत्तर आहे, तुम्हाला येतं तर तुम्ही द्या. मी कशाला देऊ? म्हणजे माझी 4 वर्ष राहिली, आपला इन्शुरन्स झाला की आपलं झालं सगळं राम 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 झालं, जमलं. मी कशाला उत्तर देऊ? मग तू आहेस ना, तू आहेस हास्याचा महामेरू, विनोदाचा बाप. मी विनोदाच्या बापाचा बाप, मी कशाला देऊ? तुम्ही द्या उत्तर. मला देऊ दे उत्तर. जरा उत्तर दे. वा, बाबा सातोळे. समीरजी म्हणजे तुमचं मैत्रीचं नातं जास्त हो ना. ऍक्च्युली बाप म्हणजे वडील आणि मुलाचं नातं दिसलं पाहिजे. हो हो, नाही ऑफकोर्स मी उत्तर देतो. हो, हो. पेनचं अभयारण्य Please. मध्य प्रदेशमध्ये. कन्फर्म आहे? 1 मिनिट. कन्फर्म आहे. पेनचं अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये. हो मध्य प्रदेशमध्ये. हा. ए बाबा, मी पाया पडतो, नीट विचार करून उत्तर दे. मला बाहेर तोंड दाखवायचंय. उद्या गेलो रस्त्याने चालत असलो तर लोक बोलतील, ए तो बघा पेनचं अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये, असं चुकीचं उत्तर देणारा मुलाचा बाप चाललाय, तो बघा. एवढ्या कोणी बोलत नाही. एवढ्या कोणी बोलतं तो बघा पेनचं अभयारण्य चुकीचं उत्तर देणारा मुलाचा बापचा, एवढा कोणी बोलत नाही. काहीतरी अतिशोक्ती करू नका, सांगून ठेवते तुम्हाला. समीरजी प्लीज मगास हा. म्हणजे पेनचं हे- अभयारण्य कुठे प्लीज सांगा. थांबा जरा, आता अभयारण्य तिथे नाही आहे. एक नीट मिनिट. उत्तर. पण ह्यांच्यामुळे कॉन्फिडन्स माझा लूज होतो. एक मिनिट. अरुणाचल प्रदेश घ्या. अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश आहे. हा हो. पेनचं अभयारण्य अरुणाचल प्रदेश. अरे मग कुठे सांगा ना तुम्ही. कुठे? ह्याच्यात पण नाही, त्याच्यात पण नाही. कुठे सांगा मग तुम्ही. मी समीरजी कशाला, माझी 4 वर्ष राहिली, इन्शुरन्स आला, जय जय राम. मी कशाला सांगू? गेले 25 वर्ष हेच सांगताय, 4 वर्ष राहिली. समीरजी हे घ्या तुम्ही. अरुणाचल प्रदेश घ्या. फायनल आहे समीरजी. हो फायनल आहे. तर रसिक हो, समीरजींचं उत्तर चुकलेलं आहे. पेंचचं अभयारण्य मध्य प्रदेश इथेच आहे. हे बघा, मी बोललो होतो मी तुम्हाला. बोललो होतो ना तुला. अरे पण मी बोललो होतो ना मध्य प्रदेश म्हणून. तुला माहिती होतं मग बोलायचं ना कॉन्फिडेंटली. म्हणे पेनचं अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये आहे. बोलायचं. मी कशाला म्हण्या म्हणू तुम्हाला, मी बाबा म्हणेन ना. मी बोलतो तुला सम्या. अरे पण अरे ह्याचं मी काय करू यार. ह्याला मी अरे तुम्ही वडील आहात ना माझे, तुम्ही समय म्हणू शकता, मी तुम्हाला मान्य नाही म्हणू शकत. माझ्यावर आईचे संस्कार आहेत, तुमच्यावर तुमच्या वडिलांचे संस्कार आहेत. आईचे संस्कार आहेत ना, म्हणून हा अरुणाचल बोललाय, नाहीतर माझे संस्कार असते मध्य प्रदेश बोलला. वा. हो मी मध्य प्रदेश. याच्या आईचं पण असं. हा. मला बोलायची मी भाकरी आणते आणि चपाती आणायची. अरे बापरे. मी शिरा आणते आणि उपमा आणायची. मला बोलली मी जुळे आणते आणि एकच आणला. अरे अरे हा का माणूस आहे यार? किती तुम्ही गोड. बसा, सांगू नका तुम्हाला. डू नॉट नेव्हर क्रॉस युअर लिमिट. नेव्हर डू दॅट. सेलिब्रिटी ओव्हर हिअर. ओ गॉड. एव्हरीबडी नोज मी प्रॉपरली. 33 मार्क होते इंग्लिश मध्ये. मला विचारा. नका सांगू, तुम्ही हे करा. हा मग तर जुळवूया अतूट नाती या कार्यक्रमात रसिक हो, आपण पुढे वळूयात. पुढच्या राऊंड कडे वळूयात. वळा. समीरजी. हा. किती गोड. पुढच्या राऊंड कडे वळूयात. हरला. आम्हाला होऊ दे ना, होऊ दे ना, सुरुवात नाही. हरला. बरं बाबा, पुढचा राऊंड खूप इंटरेस्टिंग आहे. बरं. बलगा पटकन. पुढचा राऊंड खूप इंटरेस्टिंग आहे. गेम शो आहे रसिक हो, गाढवाला शेपूट लावणे. लावा ह्याला शेपूट. वा. नॅशनल टेलिव्हिजनवर हे म्हणायचं नाही. अरे मी का आता इथे गाड्या वाढणार, मला लावायला शेपूट. एवढं बोल, मी का बोललो? नाही म्हणजे खरंच समीरजी, तुम्हाला जी विनोदाची जाण आहे ती कुठून आली आहे हे कळतंय. काय, हे नको बाप माझ्या डोक्यावर बाबा. त्याचं अरे बापरे. तर गेम असा आहे, गाढवाला शेपूट लावणे. समीरजी, आम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधणार आहोत. इथे गाढवाचं चित्र आणलं जाईल आणि तुम्ही त्याला शेपूट काढायची आहे. ओके. आणि या सगळ्यात तुमचे बाबा तुम्हाला सूचना देऊन मार्गदर्शन करा. गरजच नाहीये काय, या माणसाची गरजच नाही. या आणि एक मिनिट, मी याला का मार्गदर्शन करू? मी गाढवाला मार्गदर्शन करेन. बाबा याचं तुझं ढुंगण घेऊन जा. मी काय बोलणार? मी गाढवाला करेन. मी नाही. समीरजी, हे करू नका, सांगून ठेवतो बाबा, लिमिट मध्ये राहा. समीरजी. मला मी बोलू शकत नाही इकडे, नाही तर बोललो असतो काय आहे ते घरी. मी गाढवाला सांग. पिऊन पडलेला असतो घरी. सांगू काय काय काढू काय. जुळवूया अतूट नाती या आपल्या कार्यक्रमात आपण गेम शो कडे वळूयात. वळूयात. प्लीज गाढवाचं चित्र आणणार आहे. गाढवाचं चित्र आणा. हे गाढवाचं चित्र आहे. समजजी प्लीज इथे या प्लीज. सेम आहे. काय सेम आहे? सेमला 2 गोष्टी असतात काय, आणि दोन्ही गोष्टी सेम होतात. ही गोष्ट आणि कुठली सेम आहे?
मला हे बघ त्याच्या इथे पण असं इथे पण असं. अरे गप्पा बसा. काय ते हे सेम आहे. हे सेम आहे, हे सेम आहे. गाढवच आहे. अरे गाढवाचा मुलगा ना गाढव असतो. तुम्ही मोठा गाढव, मी छोटा गाढव आहे. समीरजी प्लीज इथे या. कर, मी पट्टी बांधते तुमच्या डोळ्यावर. तेवढं साम्य आहे. त्याला पण शेपूट नाही, ह्याला पण शेपूट नाही. अरे गप्पा बस. हे काय साम्य आहे? दोघांना शेपूट नाही. हे ना नाही बोलायला नाही पाहिजे. ठीक आहे ठीक आहे ठीक खड्ड्यात गेली तुमची जुळवे आतुटून. आहे समीरजी. फिरवायला तर तुम्ही प्लीज मार्गदर्शन मी करणार. करायचंय त्यांना. मी मार्गदर्शन करणार. शेपटी कशाने घे? जिभेने काढू? नाही, नाही. शेपटी कशी काढू? कर फिरवा. आई फिरवा तर याला. फिरवा जा जा ना. जा पुढे जा. जा नाही जा. मारा का उधर? बाबा अरे जा पुढे जा. बरं इकडे झाला. काय करताय तुम्ही? मारा का ऐसा? पुढे जा ना असा. पुढे जा. हे देखता काय? जा. बाबा आपण इथे खेळायला नाही आलो. हा गेम आहे ना गाढवाला शेपूट काढणे त्याच्यासाठी जा मार्गदर्शन. बरोबर. जा जा पुढे जा. हा. हा बाई इथे इथे लेफ्टला जा. लेफ्टला हा काढ. तोंडात काढ शेपूट. हा काढ तिकडे तोंडात काढ शेपूट. अरे हो. हा बाई इकडे इकडे हे बा. हे अरे इकडे काढ ना. तिकडे नाही खेळायचंय. अरे नाही खेळायचं मला. एक क्षण इकडे थांबा. वा 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 खूप सुंदर परफॉर्म केलं. आम्हाला फारच आवडली ही पिता पुत्राची जोडी. बघूया आपल्या हास्यरसिकांचं यावर काय म्हणणं आहे. सोनाली. माझ्याही बाबांचं नाव मनोहर आहे. पण थँक गॉड ते असे नाही देवा. समीर आणि प्रसाद तुम्हाला दोघांना एकत्र बघायला जी मजा येते ना त्यात म्हणजे बाप रे बाप ह्या लेवलचे तुमचे कॅरेक्टर्स होते. सो फारच धमाल आली. शिवाली तुझा कॉन्फिडन्स या दोघांसमोर इतकाच चांगला टिकून राहिला आणि तू मस्त त्यांच्या दोघांबरोबर उभी राहिलीस. छान परफॉर्म केलंस आणि थँक्यू आम्हाला धमाल हसवल्याबद्दल. थँक्यू. खूप धन्यवाद. मंडळी संसाराचा खेळ मांडण्यापूर्वी आणखी एक खेळ खेळायला आता इथे येणार आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि त्यांच्या या खेळात नेहमीप्रमाणेच राखीव गडी म्हणून सहभागी होणार आहे कोकण कोहिनूर ओंकार भोजने. वा 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 वा. मजा आली यार. मजा आली. म्हणजे काय? आता बरं वाटलं. ए पी ना. काय? कोल्ड्रिंक पी. हे नको रे. का? गौरव तुला खरं सांगतो, काय? तुला खूप लकी आहेस. भाग्यवान आहेस. तुला वनितासारखी इतकी छान सुगरण बायको मिळते. हो. खरं जर मला तुमच्या दोघांसाठी खूप बरं वाटतंय. म्हणजे उद्या सकाळी तुमचं कोर्ट मॅरेज आहे. Yes. मी स्वतः खूप हॅपी आहे. वा 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 वा. आणि मी पण खूप जास्त नशीबवान आहे की तुझ्यासारखा मित्र मला मिळालाय. बालवाडीपासून आतापर्यंत सोबत आहे आणि उद्या तू साक्षीदार म्हणून सोबत येतोयस. अजून काय पाहिजे आपल्याला यार? अरे म्हणजे और काय? क्या चाहिए अपने को? अरे पण ते पृथ्वी आणि रसिका वगैरे ते कधी येणार आहेत? हो मी शिवा आणि रसिकाला फोन केला होता. त्या डायरेक्ट बँड्रा कोर्टात येणार आहेत उद्या. हा हा हा. बाकीची मंडळी पण पाहिजे होती सगळी यार. हो पण मला ना खूप भीती पण वाटते आणि खूप एक्साइटमेंट पण आहे. आपण ना काहीतरी करूया ना. काहीतरी करूया म्हणजे? असं काहीतरी माहोल बनवूया ना. माहोल आपल्याकडे एकच माणसाचा माहोल बनवू शकतो सध्या तरी. कोण? ओंक्या. ओंक्याचं गाणं. ए हा तुझं ते गाणं तू गॅदरिंगला गायचंस ना कॉलेजमध्ये. तर मी ट्राय करतो. चालेल. उद्या सकाळी आपलं लग्न आहे तर आज कुणी झोपणार नाही. आज आपण मजा करूया. नाही नाही अरे सकाळी आपलं धावपळ आहे ना. आपण आराम करूया. मग सकाळी आपल्याला खूप गडबड आहे. अरे बाबू आपण करू ना. सकाळी सगळं होईल ना. आज रात्री मजा करूया ना. हे बघ यार आजच्या दिवसच मला काय गप्पा गोष्टी करायला मिळतील. नंतर काहीच मला ओरडणार आहे. कुठं चालला तेच होणार आहे. जसं काय ऐकणारच आहेस तू. अगं म्हणता गेली तसं आहे ग. मूड मजा. चला एक काम. करूया? दमशेराज. गौऱ्या डमशेराज मध्ये अभिनय करावा लागतो. तो येतो का आपल्याला? ते दूध की डेअर खेळूया ना. ते खेळूया आपण. चालेल. ट्रुथ किडे. येस. अरे नाही रे हे सगळे ते कॉलेजच्या जमान्याचे खेळ आहेत रे. मला आठवत सुद्धा नाही आहेत. सोपा गेम आहे. बॉटल फिरवायची ज्याच्या दिशेने येईल त्याला 2 ऑप्शन ट्रूथ ऑर डेअर.
ट्रूथ सांगितलं तर खरं सांगायचं आणि डेअर बोललं तर समोरचं जे सांगेल ना ते करून दाखवायचं. इतकं सिम्पल आहे यार. समोरचं जे सांगेल ते. तुला गच्चीवरून उडी मारा सांगत नाहीये. डोंट वरी, रिलॅक्स एकदम. Relax? ओके चालेल, चल येस. काय गाणं होतं यार. एक नंबर सुरू. हा, सुरू, चला. चल. आज की रात अपने शादी के नाम. ओ वनी. माझ्याकडे कमाल यार. म्हणजे काय ट्रूथ की डेअर. ट्रूथ. ट्रूथ. ओके ओके ट्रूथ आहे. बरं कॉलेजला असताना तू आणि तुझ्या मैत्रिणींनी ओंक्याचं काय नाव ठेवलं होतं? अरे बरंच काय काय बोलायचं रे मला. अरे नाही बाबा, यांचं वेगळं आहे. ऐक ना, सांग ना. नाही अरे ते कॉलेजमध्ये म्हणायचो आता नाही. बघ आपण खेळतो की नाही. अरे. सांग नाव काय होतं. सांग ना. एवढं काय? नाही नको ते- सांग वनी सांग. बघ तो एवढं बोलतोय ना सांग मग. ओंक्या हा. कमाल नाव होतं. अरे, ते होतच. नाही नाही तुझ्या हे लोकांनी जे नाव ठेवलं ते कमाल होतं. हा, वनी, हा हा चिपळूणचा मॅकमोहन. सॉरी. अरे थांब. अरे बाप कोण बरं? मरतो काय मी. नाही मी नव्हते म्हणत. मैत्रिणी म्हणायच्या मी नाही म्हणाले कधी. मॅक पण मला हा गेम जाम आवडतो म्हणून म्हटलं आपण खेळूया. हा, भाई, फिरो. रात ऐसे निकल जाएंगे ना. आता ओ परत परत. वनी. बोल वनी ट्रूथ की डेअर. हा नाही तू काही विचारतोस. डेअर. बर डेअर. ओंक्या तू विचार चल. मी नाही रे, मला आत्ता खेळ लक्षात आलाय, म्हणजे मी लगेच कसं अरे सांगू? विचार पण ना. सांग ना काहीतरी डेअरिंग करायला सांग तिला. सोपं आहे. विचार. सांग. डेअरिंगचं. हा वने गौऱ्याच्या कानाखाली फ्रेश. सॉरी. कानाखाली एक मिनिट त्याला वाक्य पूर्ण तर करू दे. नाही त्यांनी सांगितलं म्हणून मारलं. तू कशाला सांगितलं रे मारायला. नाही नाही गौऱ्या सॉरी, मला ना फक्त बघायचं होतं की बायको आपल्या नवऱ्याला मारू शकते का. तिने सहज टेकवली रे. हा, ठीक बाबा आहे. यार वने ठीक आहे. डेअरिंग सही आहे. नाही पण तुला बघायचं होतं म्हणून मला पाप करायला सांग. नाही नाही सॉरी अरे गेम आहे म्हणून मी आपण म्हटलं बघूया कसं खेळतोय गौऱ्या. गौऱ्या बरं आहे. ओके 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 ओके. तेव्हा यार ते चलता है इतना तो गेम आहे. चलता है. मजा आहे यार. हो क्या. हा, truth की dare? ट्रूथ की डेअर. हा डेअर. Dare? ओके आणि मगाशी मला पाप करायला सांगितलं होतं. आता तू गौरवच्या सॉरी. बापरे थकलो आता आपण झोपूया. नाही ठीक आहे ना एकदा फिरूया. ए, नाही चल हा, हा. आत्ता खरी मजा यायला लागली गौऱ्या. हा, परत परत परत. याला काय अर्थ आहे? अरे चल ना आता झालं ना. हे चल. ओ ओंक्या, तुझ्या इकडं आलं तरी पण मी आता ही बाजू तुझी आहे ना. अच्छा ठीक आहे चल. घे. हा, चल. ट्रूथ की डेअर. ट्रूथ. ट्रूथ. ओके मी विचारते. हा, विचार विचार. ओंक्या हा. कॉलेजमध्ये तुझी पहिली क्रश कोण होती? ओ चल सांग सांग. येणार रे झोपूया आपण. अरे नाही ना अरे सांग ना. नको नको. ए, ओंक्या हे ए, नाही रे नाही. अरे झोपायचं काय. येणार रे हे नाही मला सांगता येणार यार. अरे बोल ना यार ओंक्या. सांग ना ओंक्या. आता कॉलेज संपून किती वर्ष झाली सांग ना. मग बोल बिंदास. काय प्रश्न काय? हा कॉलेजमध्ये तुझी पहिली क्रश कोण होती? हा सांग रे आपण तिघे तर बोल बिंदास. सांग ना. वनी. काय बोलला तू. म्हणजे मला बोलायचं नव्हतं. मी काय बोलू सॉरी. बोलायचं नव्हतं असं नाही हां. पण ठीक आहे दुसरं नाव घ्यायचं ना यार. वनीचं नाव उद्या सगळ्यांचं लग्न होणार आहे असं नाही बोललं पाहिजे. नाही रे पण खरं बोलायचं बोलत म्हणून मी खरं खरं बोललो. नाही पण ओंक्या बघ नाही खरं सांगतो मी वने माझं तेव्हाही प्रेम होतं आजही आहे आणि कायम असतं. खरं सांगतो मी. चला हं? झोप म्हणजे बाप रे बाप. थांब ना यार. खरंच आहे. थांब ना, बोलू दे ना आता बोलतोय ना मी. नाही अरे म्हणजे वरी डोळे दुखा लागले तर झोप. हे बघ गौऱ्या काय? माझं जरी तिच्यावर प्रेम होतं आहे आणि असेल तरी मी तुमच्या मध्ये कधी आलो हा. नाही प्रामाणिकपणे. ओके. है ना म्हणजे ठरवलं असतं तर मी तिला पळवून नेलं असतं. ए ओंक्या काय बोलतो यार. पण मी नाही केलं तसं कारण माझं प्रेम खरं होतं. खरं आहे. मोहब्बत थी इसीलिए जाने दिया वरना जिद होती तो वनी मेरे बाहों में होती. चल आता बस झालं.
हा काय ना ओंक्या सकाळी तुला यायचं आहे परत तिकडनं ऑफिसला जायचं आहे जा बाबा घरी जा आम्हाला पण झोपू दे झोप आता ऍसिडिटी वाढेल तुझी जा झोप जा अरे गौऱ्यात आता इतक्या रात्री कुठे जाणार तो जाईल फिटनेस बघ कसला आहे धावत तरी गेला तर घरी पोहोचेल असं आता एवढ्या रात्री आणि चला बस झाला आता तुला झोप आली आहे ना तू जाऊन झोप अगं पण आम्ही दोघं खेळू दोघं म्हणजे मी पण खेळणार मी पण खेळणार मग मी पण खेळणार चला फिरू का फिरू बॉटल इकडे भिकाऱ्यांनो इकडे बघा ट्रूथ अरे फिरू तरी दे फिरू तरी दे डायरेक्ट ट्रूथ काय नाही ट्रूथ हा? ट्रूथ वने चल हा अरे मी विचारते ओंक्या तुला केव्हापासून वाटतंय हे सगळं माझ्याबद्दल वने तुला कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय पाऊस पडत होता तू रिक्षेतून उतरली होतीस MH08 CC 2031 हे 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 काय तू ज्या रिक्षेतून उतरलीस त्या रिक्षेचा नंबर वने तू पंजाबी ड्रेस घातला होतास गुलाबी रंगाचा असाच त्यावर पांढऱ्या रंगाची जाळीदार ओढणी होती आणि त्या ओढणीला पिवळ्या रंगाचे गोंडे आठवते कानात गुलाबी रंगाचे इयर रिंग्स वेणीत माळलेला पिवळा चाफा दोन्ही हातांमध्ये चंदेरी 5-5 बांगड्या बापरे. आणि करंगळीत पाचूचा खडा असलेली ती अंगठी सगळं जसं तसं आठवतंय वने तू कॉलेजला शिकायला होता की वॉचमॅन होतास एवढं सांगितलंस तू चला गाईज झोपूया गाईज हो माय गॉड चल झोपूया तुला एवढं सगळं आठवतंय वने त्या दिवसाचंच नाही मला आजपर्यंतच्या प्रत्येक दिवसाचे क्षण आठवत नाही ना कशाला प्रत्येक दिवसाचं आपल्याला बोलायचं आहे सकाळी आपलं लग्न आहे चला अरे बापरे तो गेम राहिला झोप गौऱ्या थांब ओंक्या हां एकदा तरी बोलायचं नाही ना जमलं वने नाही जमलं तेव्हा मी असा कर्मदरिद्री होतो ना माझ्याकडे घर होतं ना पैसा ना रूप त्यामुळे मी हिंमतच करू शकलो नाही ग चला खेळूया परत खेळूया वने ट्रूथ की डेअर फिरव तरी हां फिरव जमिनीवर फिरव ट्रुथ वनी ट्रुथ वने ऐक ना गौऱ्या तुझं पहिलेच प्रेम आहे ना हा हो रे बघितलंस गौऱ्या तिचं तुझ्यासारखं नाही आहे म्हणजे काय मग याच्यासारखं नाहीये म्हणजे एक मिनिट काय म्हणजे सरळ आहे काय याचं तुझ्या आधी एका मुलीवर प्रेम होतं हे बघे काय ऐक ना म्हणजे वनी काय पण बोलते बे तू लांब राहा आता बस चला तुम्ही दोघांनी गेम लय सिरियस घेतलाय झोपलं बापरे झोपेचं काय करू जीप बीप सगळं ओळायला लागले तर झोपू जा वनी ऐक ना ओंक्या एकदा तरी बोलायचं सर नाही जमलं ना वने खरंच माझ्याकडे तेव्हा काही नव्हतं ग तुझ्या समोर येण्यासाठी मला मला काय काय करावं लागत होतं पण मला जमत नव्हतं म्हणजे आज माझी स्वतःची कंपनी आहे माझ्याकडे 7 ट्रॅक्टर आहेत 3 गाड्या आहेत पण तेव्हा काहीच नव्हतं ना ग म्हणून मी हिंमत करू शकलो नाही हा? वनी ट्रुथ की डेअर फिरवायला ट्रुथ की डेअर हां डेअर 15 मिनिटं आज जा आम्हाला एकांत हवाय बस बस झालं काय पॅकअप सकाळी 6 वाजता बँड्राला हा चल बाय बाय ठीक आहे नाही नाही ठीक आहे, खेळायचं तू नाही जा. खेळायचं आम्ही खेळू कसं कसं ओंक्या हां मी माझ्या मनाची बाटली तुझ्या समोर धरते अरे यार हे आपण ही फिरू तुला दिसतीये ना वने दिसते म्हणजे मला स्पष्ट दिसते कुठे बॉटल वने माझ्यावर आलं Truth की डेअर डेअर अरे ऐका ना तुम्ही जाम सिरियसली घेता वनी तू तर यार सकाळी आपलं आहे ना ओंकार डेअर ना हो हां. वने. नक्की नक्की वने नक्की मी सांगेन ते करशील तू सांगून बघ वने वनी मला पळवून घेऊन जा का वनी वनी अरे सकाळी आपलं वने तू खरंच तयार आहेस ए बाबे बापरे
हे बघ यार भाई, मैं भूल जाऊंगा कि गौरव नाम का कोई मेरा दोस्त था। कल की सुबह हम दोनों तेरी कब्र पे फूल डालने जरूर आएंगे अगर तूने और बदतमीजी की। अरे ये मेरी चल बने। बनी वा वा. नेहमीच आहे माझं. गेम मी रचतो, तोच गेम शेवटी माझ्या गळ्याशी होतो. क्या बात, क्या बात. खूप सुंदर परफॉर्म केलात मित्रांनो, खूप सुंदर. बघूया सोनाली काय म्हणतेय. पार्श्वसंगीत आहा. वा वा. अप्रतिम. प्रसाद दा, तुम्ही काय म्हणाल. अफलातून अफलातून म्हणजे ब्रिलियंट परफॉर्मन्स तिघांचाही. ओमकार, मी स्वतःला रोखू शकत नाही आत्ता या क्षणी. हा प्रकार मी या मंचावर आजपर्यंत कधी केला नाही आहे, इथून पुढे कधी करीन मला माहीत नाही. आज मला ते टाळता येत नाही आहे. तू लिहिलेलं, तू संगीतबद्ध केलेलं, तुझ्या शब्दातलं गाणं मी माझ्या चित्रपटासाठी आज घेतलं. त्याच्यासाठी हा 501 रुपये तुला ॲडव्हान्स. खूप दिवसांपासून म्हणजे आता सुदैवानी सगळ्या मोठ्या हिस्टॉरिकल अशा पिरियडच्याच फिल्म करतोय, पण खूप दिवस एक कंटेम्पररी फिल्म करायचं पण डोक्यात आहे. निदान या निमित्ताने देव मला ती संधी दिली आणि मला तुझं गाणं घेता येईल. तथास्तु, तथास्तु. वा 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 माइंड ब्लोईंग. खूप मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. आमच्याकडे कधी असं आपलं झालं कोकणातलं की ज्यावेळेला भजन आवडतं आणि बक्षीस मिळतं तेव्हा ते डायरेक्ट त्या पेटीवादक जे असतात ना त्यांना. बरोबर. तर मी माझं जे तुम्ही दिलेलं बक्षीस आणि मानधन आहे, तर मी हा 1 रुपया मी ठेवला कायम जपून. आणि या मंचावर मी ज्यावेळेला गाणं बनवून धाडस करतोय तर त्या मंचाचा जास्त हक्क आहे या ह्याच्यावर. तर ती मी सगळ्यांच्या वतीने मी आमिर खान. आय लव्ह यू. आय लव्ह यू. वा 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 वा. क्या बात है. वा वा वा. व्हॉट अ जेस्चर. क्या बात आहे ओंकार. वा वा वा. आता या सगळ्या चर्चेचा शेवट पुन्हा एकदा गाण्याने व्हायला. दूर का दूर का मी असा मजबूर का मनाला मनाची खरी ओढ राही अलबेल सारे तरी गोड नाही पाहण्या तुला मन हे आतुर का तू दूर का अशी तू दूर का मी असा मजबूर का मी असा मजबूर का. वा 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 वा. मंडळी, लहान मुलांचा वर्ग आता इथे बागडाला येतोय त्यांच्या पालक आणि शिक्षकांसोबत. बघूया तिथे काय घडतंय. हे कशाला करताय? पूर्ण कशाला करताय? तुम्ही पण करताय ना. अरे मी जे करतोय ते फॉलो करा ना. हे कशाला फॉलो करताय? हे नाही फॉलो करायचं. लक्षात आलं तुमच्या? हो. हा, मला सांगा, सगळे वेळेवर आलेत का? कोण कोण यायचं बाकी? नाही नाही
नाही सर, दत्तू मोरे नाही आला अजून सर. नाही आला? सर तो नेहमी उशीर करतो सर, तुम्ही त्याला ओरडा. तो नेहमी उशिरा येतो सर. परवा पण वर्गात उशिरा आला आणि सर वर्ग चालू असताना झोपला होता सर तो. या वयात जर एवढी चोंबडी असशील, मोठेपणी तर चेतना भटवशील तू. चिडवायचं नाही सांगितलं ना. शांत राहा तुम्ही, चिडवायचं नाही. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी प्रभाकर मोरे, बरं बरं बरं. दत्तू मोरेचा बाप. अच्छा अच्छा, हां हां. मी मनापासून माफी मागतो सर. अहो त्यात माफी काय मागायची? निसर्गाचे नियम आहे. कोण कोणाचा बाप होणार, मुलगा होणार, आपण काही करू शकत नाही. नाही नाही सर, मग? आम्हाला यायला उशीर झाला म्हणून मी माफी मागतो. अरे नाही, इट्स ओके, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. ये बाळा, ये, ये, हा, ये. हां. ए हा? किंचित विचित्र बाळ आहे हे. आईवर गेलाय. आईला दाढी आहे? हा? मग? आईसारखा स्वभाव आहे अच्छा, त्याचा. स्वभावाने आईसारखा आहे. अच्छा, ये बाळा ये. हा ये ये. हा, आता आपण सगळ्यांनी शर्यत खेळायचं आहे. तुम्ही कशाला मी तुम्हाला कळतंय का? तुम्ही लहान नाही आहात. नाही ते हो रोल बदलला. बदल. काल होतात तुम्ही लहान मुलाचा रोल तुम्हाला दिला होता, पण पहिल्या स्वरातच सर म्हणाले ना तुम्ही बाप करा. ते चेंज झालं. होय काय? बाप आहात आता, बाप आहात. तुम्ही बाप आहे, मुलाचा हा, बाप आहे. हा, मुलाचा बाप. हो, लक्षात हो, ठेवा हो, तुम्ही. फार काही झालं तर पटकन कपडे बघायचे. अरे हो, मी मुलाचा बाप आहे. लगेच कळेल तुम्हाला. हा, काळजी करू नका. हा, लक्षात घ्या. आता आपण शर्यत खेळायचंय. हा, नियम काय असतील? मी 1 2 3 म्हटलं की इथून जायचं. हा, आणि तिथे तुम्हाला दिसतंय का हिरकणी ताई? आणि त्याच्या बाजूला त्या हिरकणीचा खांदा बुरुज बसलेला आहे. हा, त्याच्याकडे फार आज बघायचं नाही. इथून जायचं, हिरकणी ताईला असं हातावर असं, हिरकणी ताई तुम्ही जर हात असा करा, टाळी मारायची आणि इथे यायचं. जो कोणी तिथे टाळी मारून पहिला येईल तो शर्यत जिंकला. थांब रे. अरे काय रे, या साईडला हे बघा, हे बघा. आता लक्षात घ्या सगळ्यांनी. हा, नियम पुन्हा एकदा सांगतो. इथून जायचं, तिकडे आपली हिरकणी ताई आहे, तिच्याकडे जायचं आणि फार वेळ तिथे थांबायचं नाही. कारण काय, लहान लहान बाळं बघितली की लगेच गड उतरायला घेते. ती जर गड उतरून इथपर्यंत आली तर आपण काय देणार तिला? आणि जेव्हा जेव्हा ती गड उतरली आहे तेव्हा पुरस्कार जिंकली आहे. लक्षात आलं का? त्यामुळे हा एक वाक्य टाकलं की बरं असतं आपलं. हा, कळलं? हे कळलं का तुम्हाला? चला, रेडी सगळे? ओके. 1 2 3. थांबा थांबा. इकडे तुम्ही काय जात इकडे? तुम्ही कशाला गेलात तिकडे? ते तिथे सई मॅडम बसायच्या ना. हा, मग? त्या मला प्लॅटोनिक बोलायच्या. हा. ते सोनाली मॅडम बसल्यात ना, त्या मला नेमकं काय म्हणणार आहेत ना त्याची मला लय उत्सुकता आहे. म्हणून मी त्यांना विचारायला जायत होतो. हे बघा, सई मॅडमनी लाडावून ठेवलेले आर्टिस्ट हे असे आहेत. डेंजर आहेत, त्यांच्या जवळ जाऊ नका. जास्त जवळ गेलात ना ढकलून देतील कड्यावरून. काय इकडे बघू, शांतपणे इकडे उभा राहा. रेडी आहेत सगळे? हा, नीट. 3. बास तू जिंकली. शाबास शाबास. तू काय नाही धावला सोसाड्या? अरे तू का नाही धावलास? तिथे जाऊन परत इथेच यायचे ना, मग कशाला पळायचो? अरे काय उत्तर देऊ याला मी आता? अरे याचं उत्तर आहे ना त्याच्या कमरेवर द्या. म्हणजे अरे नका मारा. का मारताय त्याला? सांग म्हणजे काय करू? सगळी पोरं शर्यतीत पळतायत, हा वासाडा पळत आहे. थांबा जरा तुम्ही. त्याला चुडवणार आहे मी आता. थांबा जरा. काय थांबू? ही अशी पद्धत नसते मुलांशी बोलायची. दत्तू ये इकडे. तू का नाही पळालास मला सांग. हा, पळाला असतास तर तू जिंकला असतास ना शर्यत. पण सर, शर्यत जिंकल्यावरती काय झालं असतं? अरे शर्यत मज्जा झाली. हे असतं ना, जिंकलो असं झालं असतं ना. शर्यत जिंकल्यावर तुला बक्षीस मिळालं असतं ना. काय बक्षीस मिळालं असतं? हे आम्ही टाळ्या वाजवल्या असत्या. तुला असं शाबास केलं असतं. मला नाही आवडत टाळ्या, मला कंटाळा येतो टाळ्यांचा, त्या बक्षिसाचा. अरे टाळ्यांचा कंटाळा येणं एवढं काय केलंयस आयुष्यात तू? टाळ्यांचा कंटाळा आला?
काय याला कधी बक्षीस वगैरे मिळालं नाही आयुष्यात? असला आयशीच्या भावाचा आतापर्यंत बक्षीस आणला नाही. म्हणजे त्याला बक्षीस आणतोय म्हणजे? हो, आमच्या अख्ख्या खानदारात कुणी बक्षीस आणलेलं नाही आतापर्यंत. हे काही नाही. हे तुम्हाला सांगतो सर, कुठल्याही परिस्थितीत मला बक्षीस पाहिजे. याला तुडवा, याला नाही, नाही, तुडवा, थांबा, तुडवा, थांबा. याला मला नाक, बक्षीस. शांत बसा बक्षीस जरा. देऊ. रिलॅक्स व्हा आता, रिलॅक्स व्हा. मी बघतो असं एकदम मारायचं नाही कोणाला. नाही मारायचं. या उठा रे मुलांना, उठा उठा. बघा आता, बघा हे बघा, जो शर्यत जिंकेल त्याला मी देणार आहे चॉकलेट. हे तुला चॉकलेट पाहिजे ना सगळ्यांना? जो शर्यत जिंकेल त्याला चॉकलेट मिळणार आहे. अशी पद्धत असते. त्यांना आमिष दाखवायला लागल्यात. लहान मुलं आहेत ती. आमिषाशिवाय शर्यतीला मजा नाही. अरे बघा गमत बघा. चला आता सगळ्यांनी तिथे पळायचं आहे. लक्षात आलं? ओके रेडी आहे? चला या इकडे, या साईडला, या साईडला. मध्ये अंतर ठेवा थोडस. हा चला रेडी. 1 2 3. हो चॉकलेट. ये शिवालीने चॉकलेट जिंकलेलं आहे. शिवा जिंकली, शिवा जिंकली, शिवालीला चॉकलेट, मला नाही. शिवालीला चॉकलेट. अरे नका मारू. सारखे एक वाक्यानंतर चप्पल कशी उचलता? हो, उचलून जायचं काय? हा, तिला चॉकलेट मिळालं हा सेलिब्रेशन करतोय. थांबा जरा, शांत व्हा. इकडे बाळा, इकडे. तू का नाही आता धावलास मला सांग? तू चॉकलेट जिंकला असतास की नाही? पण मला नाही मिळालं तर नाही मिळालं, पण माझ्या बेस्ट फ्रेंड शिवालीला तर चॉकलेट मिळालं ना. हा पण ते शिवालीला मिळालं ना, तुला कुठे मिळालं? हा पण शिवाली मला देईल ना. ए शिवाली, तुझ्यातलं चॉकलेट मला देशील? हो देशील ना. हे बघ, हे धर. अरे कमाल. हे तुला. थँक्यू. आणि हे तुला. थँक्यू. आणि हे तुला. आणि उरलेलं सगळं मला. हा. हे बघा, मला चॉकलेट मिळालं. बघितलं? हो, त्याला जिंकण्याची इच्छाच नाही आहे. इकडे बाळा, इकडे बाळा. तू असं हे बाळा, असं कसं करून चालेल मला सांग? हा, स्पर्धा ही फार आवश्यक असते बेटा. स्पर्धेला आपण जीवनातलं एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं. त्याच्यात असं हे तो चॅलेंज आहे असं बघायचं. हा, तुला माहिती का, तू ती गोष्ट ऐकलीस का, कासव आणि सशाची? ती गोष्ट शर्यत असते त्यांची. नाही. अरे हे वाचाड्या, त्याच्यावर गाणं पण नाही काय? कोणतं? ससा ससा रे ससा ससा वर बघतो कसा. कुठलं गाणं आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट कशी आहे. एक ससा असतो आणि एक कासव असतो. तर ससा कासवाला म्हणतो, चल आज आपण शर्यत खेळूया. कासव म्हणतो ठीक आहे. कासव कसा ठीक आहे असं म्हणतो. हा, दोघे सुरुवात. 1 2 3. ससा जातो जोरात. ससा खूप फास्ट जातो. ससा पुढे जातो. मागे वळून बघतो, कासव हळूहळू येत असतो. ससा म्हणतो, माझ्याकडे खूप वेळ आहे. मी आता मस्त गाजर खातो, नदीतलं पाणी पितो. गाजर खातो, नदीतलं पाणी पितो. पुन्हा वळून बघतो, कासव आता येतोच आहे. कासव किती स्लो आहे, आरामात येणार आहे. मी जरा झोपतो झाडाखाली. म्हणून ससा झोपतो. ससा झोपल्यावर 2 तासांनी सशाला जाग येते आणि बघतो तर कासव ऑलरेडी जिंकलेलं असतं. ही गोष्ट आहे ती. हो सर, हा. कासव जिंकला. हा. त्याला काय मिळालं? नाही पण तो जिंकला ना. यस, जिंकला. हो, पण मग? त्याला कुठे काय मिळालं? हो सर. सर दत्तू बरोबर बोलतोय सर. कासव जिंकलं पण त्याला काय मिळालं? सशाने तर केवढी केवढी मज्जा केली सर. गाजर खाल्लं, पाणी प्यायला, झोपलं. केवढी मज्जा केली ना सर. हो ना, मॅडस आहे ना कासव. ससा तर आहे ना मस्त झोपला पण होता. कासवला तर झोप पण नाही मिळाली. अरे हे पण सन्मान कुणाला मिळाला? सन्मान कुणाला मिळाला? कासवाला. तो सन्मान काय चाटायचा आहे? अरे काय भाषा याची? रोल काय करतोयस तू? भाषा काय तुझी ही? तसं नाही. आता ससा कसा मस्त असं टना 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 उड्या मारतो, मस्त दिसतो ना. आता कासव एवढं जिंकलाय तरी मान खाली घालून असतो. मला नाही आवडत कासव. आणि सर, ससा आणि कासवाची शर्यत लावणारे लोक आहेत ना, बिनडोकच आहेत सर. बेंडोक्यात? हा, म्हणजे कासवला कसं चांगलं चांगलं पोहता येतं ना, हा. मग त्याची शर्यत पाण्यातल्या माशा बरोबर लावायची ना सर. आणि ससा असं असं धावतो तर त्याची शर्यत उंदीर मामा किंवा खारुताई बरोबर लावायची. तुम्हाला सांगतो, तो कासव आहे ना लय चमकोगिरी करतो. स्वतःला लय शहाणा समजतो.
एकदा माझ्यासमोर आला ना त्याला मी खेळायलाच घेणार नाही बघा. कोणीही नको घेणार. खेळायला पण नको, मी पण नाही घेणार. अरे काय विचारते काय चर्चा चालली आहे मुलांची? मला तर वाटतं ना मला ना कासवाकडे बघितलं ना की हास्य जत्रेतले समीर विशाखा प्रसाद नम्रता प्रभाकर यांची आठवण येते. किती वर्ष झाले स्किटच करतायत. त्यांना दुसरं काय करावंसच वाटत नाही. हा पण त्यातला दत्तू मोरे ना तो मला सशासारखा वाटतो. म्हणजे बघा ना प्रोडक्शन करता करता आता तो ऍक्टिंग पण करू लागलाय. वा वा वा. दत्तू मोरे त्याच्या मनाचा राज आहे. म्हणजे त्याला वाटलं तर तो स्किट करतो, त्याला वाटलं तर तो प्रोडक्शन करतो, त्याला वाटेल तेव्हा तो तालमीला जातो. बाकी सगळे राब राब राब. तुला वाटलं ना तर तो डिरेक्शनचं गाजर पण खाईल, नाहीतर मस्त वेटला उठता मालक म्हणून असा झोपून जा. त्यामुळे सगळं करतो. हा तो येतो त्याची वाक्य पटापट पटापट बोलतो मस्तपैकी आणि एका सुंदर तरुणीच्या तोंडून अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे असं बोलतो, ऐकतो आणि निघून जा. भारी आहे सगळं तुझं. मस्त. हा तुमचा मुलगा खूप पुढे जाणार. ज्या झाडाच्या सावलीखाली आपण उभं राहायचं आणि हे झाड असं कापूया असा विचार त्याच्या मनात येतो. तो मुलगा खूप पुढे जाणार. हा खूप पुढे जाणार. तो पुढे जाऊन काय करणार आहे? शूटिंग इथं मीरा रोडला. हा पुढे दमला जाऊन काय करणार आहे? अरे पुढे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नाही हो. आयुष्यात खूप पुढे जाणार असं मला म्हणायचंय. आयुष्यात खूप पुढे जाणार. अरे मोठा होणारा मुलगा. अगं पुढे जाऊन काय करणार आहे मला सांगा. ही शर्यत खेळायला नको तर काहीतरी उपयोग होईल ना. का रे हे काय शर्यत खेळायला का धावला नाही तू? का धावला नाही? अरे नका मारू नका मारू. त्याला का मारताय? मला नाही धावायचो, मला नाही मजा येत धावायला. आमच्यातलं कोणी पण जिंकलं ना तरी पण मला आनंद होतो. हा कारण आमच्यातलं कोणी पण जिंकलं ना की आम्ही सगळे बक्षीस वाटून घेतो एकमेकांना. मग तू वासाड्या बक्षीस कधी आणणार? अरे या साईडला या साईडला या साईडला बस झाला मोरे. अहो बरोबर बोलतोय तू. काय बरोबर बोलतोय? खरंच सांगतोय. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायची गरज आली आता. खरंच सांगतोय. अहो या मुलांचं वय आहे का शर्यतीचा हिस्सा व्हायचं? अहो ज्या वयात नवनवीन गोष्टींची ओळख करून घ्यायची त्या वयात आपण त्यांना शर्यत नावाच्या मौत का कुवामध्ये ढकलतोय. बरोबर आहे का मला सांगा? उन्माद ईर्ष्या मत्सर या गोष्टींची त्यांची ओळख होणारच आहे. आपण त्याचं निमित्त नको व्हायला. आता बघा मग अशी तुमचा मुलगा हरला, ती शिवाली जिंकली. तुमच्या मुलाला किती आनंद झाला की नाही? त्याच्यानंतर शिवालीने तिचं स्वतःचं चॉकलेट एका क्षणाचाही विचार न करता शेअर केलं. जगात याच्यापेक्षा दुसरं निखळ काही नाही हो. खरंच सांगतो. स्पर्धात्मक युग आहे मला मान्य आहे, अगदीच मान्य आहे. पण स्पर्धात्मक युग आणि यांचं बालपण यांची शर्यत सुरू असताना आपण मात्र बालपणाला जिंकूया. काय सामाजिक संदेश द्यायला वाय. म्हणजे असं टुकार लेखन करून त्याच्यात सामाजिक संदेश देऊन मागच्या झालेल्या चुकांवर पांघरून घालणं हे तुम्हाला जमतं. आणि विनोद तुमच्या दारावर आलेला असताना त्याला घरात घ्यायचं नाही हे तुम्हाला जमतं. क्या बात है. खूप सुंदर परफॉर्मन्स. टू बी ऑर नॉट टू बीच्या झोनवर असलेलं हे स्किट, ही हास्य शर्यत मला जाम आवडली. मजा आली. बघा आज आपल्या खास पाहुण्या हिरकणी ताई काय म्हणतायत. सोनाली, प्रत्येक गोष्टीमधला आनंद कसा घ्यायचा जिंकण्या किंवा हरण्यापेक्षा, हे कुठेतरी जे हरवत चाललंय ते मला असं वाटतं तुमच्या या स्किटमधनं छान बाहेर आलं आणि लोकांसमोर इतक्या छान हसता हसता तुम्ही ते मांडलं नेहमीप्रमाणे. मला डेफिनेटली आज इथून घरी गेल्यानंतर, आत्ताही तो प्रश्न पडलाय पण तो घरी गेल्यानंतरही असणार आहे की मग नक्की ससा आणि कासवाची जी गोष्ट होती ती किती चुकीची सांगितली गेली यार आपल्याला. म्हणजे तो डाऊट तुम्ही माझ्या मनात निर्माण केला. खूप खूप मजा आली मला आणि डेफिनेटली थॉटवर्दी स्किट आणि मजेशीर. आणि प्रभाकर मोरेंनी विचारलं होतं की मी काय म्हणणार आहे त्यांना. तर आल्या आल्या मी तुमच्याबद्दल डिस्कस करत होते की यार वर्षानुवर्ष प्रभाकर मोरे तसेच दिसतात. तसेच म्हणजे आता किती 7-8 वर्ष झाली मी प्रत्यक्ष तुम्हाला पाहतेय. काहीही बदल झालेला नाहीये. केस पण तितकेच आहेत अजून डोक्यावर आणि तितकेच काळे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक नवीन नाव देणार आहे, म्हणजे सदाबहार एव्हरग्रीन प्रभाकर मोरे. असेच रहा आयुष्यभर. तुम्हाला बघून फार कमालीची ऊर्जा मिळते. वा वा. एव्हरग्रीन
फारच म्हणी असं म्हणूया आपण त्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रसाद दादा, तुम्हाला कसं वाटलं हा परफॉर्मन्स? अफलातून बहारदार, फार मजा आली. चेतना शिवाली व्हेरी नाईस, मजा आली तुमची कॅरेक्टर्स बघून. दत्तू, दिवसेंदिवस तू प्रचंड ग्रो होतोयस, प्रचंड एन्जॉय करतोयस परफॉर्मन्स तुझा. तितकंच प्रोडक्शन तू एन्जॉय करतोस का नाही मला माहीत नाही, पण परफॉर्मन्स तू एन्जॉय करतोयस. वा. मनात आलं म्हणून काही दिवस गावी जाऊन भजनं म्हणणाऱ्यांनी, मनात आलं म्हणून एका शेड्यूलला न येणाऱ्यांनी, लोकांना वाटलं की हा माणूस त्या योग्यतेचा आहे म्हणून ज्याला सोफ्यावर बसवलं त्यांनी सन्मान काय चाटायचा आहे अशी भाषा करू नये. बट जोक्स आपण बने गंमत करत होतो, पण छान वाटतं तुझा परफॉर्मन्स बघून. प्रभाकर, वाह क्या बात आहे. सम्या, आय लव्ह यू. मजा आली. वंडरफुल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.